जर कंपन्यांनी पैसे जर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले नाही तर तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतील। पीक विमा कंपनीने आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही। वारंवार तक्रार करून कंपनीसोबत संपर्क साधून तरीही पण आम्हाला विमा मिळाला नाही। ज्या शेतकऱ्यांनी विमा प्रतिनिधी नेमले त्यांना पैसे दिले, त्यांचे पैसे आले। ज्यांनी विमा क्लेम केला त्यांनाच पैसे आले, बाकीचे काही शेतकरी अडाणी आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत। दैनिक लोकतंत्र, आवाज जनसामान्यांचा। नमस्कार मंडळी, मी वसंत खडसे दैनिक लोकतंत्र यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मंडळी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुरू असलेला सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून विमा कंपनीचे दलाल मालामाल आणि शेतकरी मात्र कंगाल झाले असल्याची खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे। काय आहे हा सावळा गोंधळ आणि यातून शेतकरी कसे झाले कंगाल, या गंभीर विषयावर आज आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत। नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तूर व हरभरा पीक जमीनदोस्त झाले होते। परिणामी हजारो हेक्टर क्षेत्रातील हरभरा पिकावर नांगर फिरवून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करावी लागली होती। परंतु नैसर्गिक संकटाचा अनुभव असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा सुद्धा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला होता। अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे काम सुद्धा संबंधित यंत्रणेने पार पाडले होते। त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्यात आली होती। पण विमा कंपनीने आपल्या नेमलेल्या प्रतिनिधीच्या अहवालानुसार तक्रारदार शेतकऱ्यांचाच विमा मंजूर करण्यात आला असल्याचा कांगावा करत बोटावर मोजण्या इतपत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे। तर अनेक शेतकऱ्यांनी तक्रारीची नोंद करूनही त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे। आणि विशेष आश्चर्याची बाब म्हणजे ज्यांनी केवळ विम्याची पावती फाडली, त्यानंतर कुठलाही क्लेम तक्रार केली नाही, अशा काही शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा अनुदान जमा झाले असल्याचे सत्य पुढे येत आहे। या गंभीर प्रकरणाची कारण मीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी खाबुगिरी करत प्रस्ताव दाखल केले असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून होत आहे। याबाबत काही शेतकरी व्यक्त झाले असून त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण विदर्भवादी नेते दत्तराव धांडे यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे। नेमके काय म्हणाले दत्तराव धांडे ते पाहूया। नमस्कार, मी दत्तराव धांडे। या मतदारसंघातील जे सर्व शेतकरी बांधवांना उठा जागे व्हा असं या ठिकाणी विनंती करतो। गेल्या अनेक दिवसापासून आपण पीक कंपन्याबाबतीत शेतकऱ्यांनी जे विमे काढलेत, परंतु आज पावेतो शेतकऱ्याला कुठल्याही तऱ्हेचा त्या कंपन्याने पीक विम्याचा फायदा दिले नाही। त्यांचा अनेक वेळा राज्य सरकारच्या बातम्या शेतकरी पाहतात, परंतु त्या ठिकाणी त्यांना त्या विम्याचा फायदा आतापर्यंत कंपन्यांनी दिला नाही। शेतकऱ्याच्या बाबतीत हे पीक विमा कंपन्या ज्या आहेत ही मोठ्या प्रमाणात लूट करताना दिसत आहेत। ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्यांनाच पैसे दिले जातात असा त्यांचा जो मानस आहे। काही शेतकऱ्यांनी कुठलीच तक्रार केली नाही, नुसती पावती त्यांच्याकडे आहे। शेकडो शेतकऱ्यांच्या खात्यात काही कंपन्यांनी पैसे जमा केलेत, परंतु हजारो शेतकरी आजही त्या पीक विम्यापासून वंचित आहेत। त्यामुळे या ठिकाणी या मतदारसंघातील सर्व शेतकरी जर कंपन्यांनी पैसे जर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले नाही तर तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतील। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आम्ही अशी विनंती करतो की आपण शेतकऱ्याच्या विम्यासाठी आपण लक्ष घालावं आणि त्या पीक विम्याला कंपन्याला आपण त्या ठिकाणी सूचना करावी, एवढी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। मंडळी, आपण नेहमीच पाहत आहात की शेतकऱ्यांच्या नावावर अनेक राजकीय पुढारी आणि विविध संघटनाचे पदाधिकारी तोंडाला फेस येईपर्यंत बोलतात, शेतकऱ्यांच्या नावावर मोठे होतात, मात्र शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मूग गिळून गप्प बसतात। हा नित्याचाच अनुभव झाला आहे। तद्वतच
राजकीय पक्षांना सुद्धा केवळ मतदानापुरतेच शेतकरी आठवतात. निवडणूक झाली की शेतकरी खड्ड्यात गेला तरी त्यांच्याकडे कोणीही ढोकून पाहत नाही. हे विमा कंपनीच्या सावळ्या गोंधळाने पुन्हा एकदा उजागर होत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या अनास्थेमुळे दलाल मालामाल आणि शेतकरी कंगाल होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत असून सरकारने विमा कंपनीच्या सावळ्या गोंधळाची चौकशी करून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर काही शेतकरी न्यायालयात धाव घेणार असल्याचे बोलत आहे. पाहूया काय म्हणतात शेतकरी. नमस्कार, मी अरविंद केशवराव देशमुख, राहणार करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथील एक शेतकरी. मी 2023मध्ये हरभरा पिकाचा विमा काढला होता. परंतु ज्यावेळेस माझ्या शेतामध्ये हरभरा पिकाचे नुकसान झाले त्यावेळेस मी संबंधित विमा कंपनीकडे तक्रार नोंदवायचा प्रयत्न केला, परंतु विमा कंपनीची साईट बंद असल्यामुळे माझी तक्रार होऊ शकली नाही. परंतु मी विमा कंपनी कार्यालयाकडे संबंधित तक्रारीची एक प्रत दिली, परंतु आत्तापर्यंत त्या तक्रारीची मला कोणताही मोबदला मिळाला नाही. परंतु हे एक सत्य, ज्या शेतकऱ्यांनी विमा प्रतिनिधी नेमले, त्यांना पैसे दिले, त्यांचे पैसे आले, ही एक गोष्ट सत्य. नमस्कार. नाव माझं प्रकाश ज्ञानबा इंगोले. मी 2023 साली खरीप व रब्बी या पिकाचा पीक विमा उतरवला होता. परंतु 1 वर्ष उलटून जाऊनही पीक विमा कंपनीने आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. वारंवार तक्रार करून कंपनीसोबत संपर्क साधून तरीही पण आम्हाला विमा मिळाला नाही. तरी माझी शासनाला व पीक विमा कंपनीला विनंती आहे की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर पीक विमा मंजूर करून देण्यात यावा. काही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा क्लेम न करता किंवा कुठल्याही प्रकारचा विमा कंपनी त्यांचा सर्वे न करता त्यांना पीक विमा हा मिळाला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आपल्या पिकाचा क्लेम केला, तक्रार केली रीतसर, त्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, हा चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यांनी प्रोसेस करूनही त्यांना मिळत नाही, तर हा पुरेपूर आणि सरळ पीक विमा कंपनीचा हा अतिशयही भोंगळ कारभार असा आम्हाला जाणवत आहे. तरी पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी किंवा शासनाने किंवा संबंधित अधिकारी मंडळींनी त्याकडे लक्ष देऊन या कंपनीकडे योग्य तो मोबदला लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावा, अशी मी राज्य शासनाला व विमा कंपनीला कळकळीची विनंती करतो. वारंवार तक्रारी करून तहसील ऑफिसला तक्रार केली व तरीही मोबदला मिळत नाही. कंपनीला बी तक्रार करून मोबाईलवर माहिती देऊन तरीही त्याचा मोबदला भेटला नाही. अजून शासनानं त्वरित त्याची दखल घेऊन आम्हाला विमा मिळवून देण्याची तात्काळ काळजी घ्यावी ही विनंती करतो. सर, आमची आजची इच्छा आहे की जे आपली 2023मध्ये हरभऱ्याची नुकसान झालेली आहे अवकाळी पावसामुळं, त्याच्यात काय झालेलं आहे की काही शेतकऱ्यांना पैसे भेटलेले आहेत की ज्यांनी विमा क्लेम केला त्यांनाच पैसे आले. बाकीचे काही शेतकरी अडाणी आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत. तर याच्यावर ही काय करावं, तर याच्यावर म्हणजे तुम्ही काहीतरी तक्रार करा. एक तर पुन्हा त्याच्यात काय माहिती की नाही तर जर आम्हाला जर नाही पैसे भेटले तर आम्हाला नाईलाजानं न्यायालयाला जावं लागेल. कारण त्याच्यात काय माहिती काय बरेच शेतकरी जवळपास 80% शेतकरी हरभऱ्याच्या विम्यातून दुष्काळीत म्हणजे वगळवलेले आहेत. आणि कारण काही हे पैसे देऊन कामं करून घेणारे लोक आहेत, हे पैसे खातात आणि पैसे देऊन हे बाकीचे विमे त्यांचे पास करून घ्यायला लागले. बाकीचे जे 80 ते 70-80% लोक आहेत शेतकरी, तर त्या शेतकऱ्यांना काहीच भेटेना. तर मग याच्यावर काहीतरी हे भेटाच पाहिजे. कारण विमा कंपनीला आमची एक आव्हान करतो आम्ही की रिसोड तालुक्यामध्ये एकाही शेतकऱ्यांना क्लेम केले त्या शेतकऱ्यांना पैसे आले, बाकी बिना क्लेम केलेले त्याला पैसे आलेले नाहीत. काही 30-40 हजार रुपये खात्यात जमा झालेले आहेत. 23चा विमा भरला होता आम्ही हरभऱ्याचा. तर ज्या लोकांना पैसे दिले त्याच लोकांचे पैसे आले, ज्यानं नाही दिले त्याचे येईन. पीक विम्याचा सगळा काळा गोंधळ चालू आहे कंपनीचा.
मंडळी, शेतकऱ्यावरील या अन्यायाबाबत आणि या गंभीर बाबीकडे कानाडोळा करणारे प्रशासन आणि राजकीय नेते यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि दैनिक लोकतंत्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.